अपशब्द वापरतो. तो म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार नाही आहे, एकही भाषेत उल्लेख करतो. तो म्हणतो की बाबासाहेब हे इंग्रजांचे गुलाम आहेत. या पद्धतीचे वक्तव्य हा अनिल मिश्रा करतो. अनिल मिश्रा ज्याला की शिकाची अनुमती सुद्धा भारतीय संविधान दिली, त्याला वकालतनामा सुद्धा भारतीय संविधान दिला, तो व्यक्ती संविधानाचा विरोध करतो, आरक्षणाचा विरोध करतो. हा अनिल मिश्रा या पद्धती टिप्पणी करतो की अंग्रेजों के गुलाम थे. याचे पूर्वज काय अंग्रेजांचे हिस्ट्री काढली तर सॉरी म्हणजे माफी नाव खूप मोठा आहे. याला संविधानाने हे सुद्धा हक्क अधिकार दिले की तो आपली बेल सुद्धा या संविधानामार्फतच घेऊ शकतो. तर हा ॲडव्होकेट असून इतक्या अभद्र टिप्पणी करतो. दुसरी घटना JCI सुप्रीम कोर्टचे सर्व गवई साहेब राकेश तिवारी नामक व्यक्तीने त्या सुप्रीम कोर्टाच्या आतमध्ये जी घटना आतापर्यंत इतिहासात पहिली घडली, सुप्रीम कोर्टाच्या आतमध्ये जुता फेकून विरोध करतोय. म्हणजे जो सुप्रीम कोर्टाचा सर्व व्यक्ती आहे त्याचा विरोध होत आहे. ही खूप मोठी घटना आहे. अशा घटना या काळात आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचा अर्थ आपण काय की दोन्ही घटना वकिलांनी केलेल्या आहेत. म्हणजे न्यायव्यवस्थेसाठी लढणारे काळे कोट धारक वकील आहेत ते लोक हे घटना करत आहेत. ही खूप निंदनीय घटना आहे. यांनी संविधान वाचून वकिला कोट घातलेला आहे आणि तोच या घटना घडवत आहे. या घटनासारखी घटना आजपर्यंत भारतीय इतिहास कधीच घडलेला नाही. बाबासाहेब कोण, ही घटना कशी लिहिली, कोणी लिहिली, किती दिवस लागले हे तरी यांना माहीत आहे का? तर माहीत नाही. तो गोल्ड मेडलिस्ट आहे असा आता गोष्ट फिरत आहे. तर भलत गोल्ड मेडलिस्ट आहे का? कारण की त्याची काही पेपर कटिंग सोशल मीडियावर व्हायरल होते. जे अपार्टमेंटमध्ये स्वतः तो मानसिक दाखवलेला गेला आहे. अपार्टमेंटच्या लोकांसोबत झगडे करतो. इथपर्यंत या दुर्दैवी घटना घडत आहेत आणि इतकी सरकार त्याच्या समर्थनात आहे असं आम्ही समजतो. कारण की अजूनपर्यंत त्या मिश्रा अटक झाली नाही, FIR झाली असून ही खूप निंदनीय घटना आहे. याचा आम्ही जैविक मित्र मंडळ आणि या देशाचे नागरिक असून यांचा कठोर शब्दाने निषेध करतो. काय नाव आपला? माझे त्रिशरण शहारे नाव आहे. आम्ही इथं सगळे उपस्थित आहोत. आम्ही जयभीम मित्र मंडळ नागपूरकडून इथं सगळे उपस्थित आहोत. काय सांगणार तुम्ही? आमचं आज 12 तारखेला आज नियोजित आंदोलन होता की सोशल मीडियावरती आपण सर्वांनी एक व्हिडिओ बघितलं असेल की एक मिश्रा नावाच्या वकिलाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एक चुकीची टिप्पणी केली आहे आणि त्यांनी जो वक्तव्य केला हा देशद्रोही वक्तव्य आहे. तर जयभीम मित्र मंडळच्या माध्यमातून आज त्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आला होता आणि नागपूरतील युवकांना इथं एकत्रित होण्याचा संदेश देण्यात आला होता. त्याचबरोबर आज नागपूरला सुद्धा अजून एक AVM म्हणजे आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून सुद्धा एक नागपूरला आंदोलन होत आहे. तर संपूर्ण आमच्या जयभीम मित्र मंडळाने एक डिसाईड केलं की आज नागपूरमध्ये युवकांचे जर 2 ठिकाणी आंदोलन होत आहेत तर आम्ही आमच्या नियोजित 12 वाजेचं आंदोलन झाल्यानंतर आवडेबाबू चौक येथील जो AVMच्या माध्यमातून म्हणजे अखिल आंबेडकर विचार मंचच्या माध्यमातून जो आंदोलन होत आहे, कारण त्यांचा आणि आमचा विषय एकच असल्याच्या कारण आम्ही इथलं आंदोलन संपल्यानंतर आवडेबाबू चौकात जो नियोजित आंदोलन आहे त्याला जयभीम मित्र मंडळच्या माध्यमातून पूर्ण समर्थन आहे. आणि आम्हाला नागपूरकरांना एक संदेश द्यायचा आहे की आपण सर्व लोक जात पक्ष धर्म आणि आपण कोणत्या संघटनेत काम करत आहोत हे सगळं काही विसरून आपण नागपूरचे युवा आहोत, जागरूक युवा आहोत. तर युवकांच्या माध्यमातून याच्यानंतरसुद्धा एक मोठं आंदोलन झालं पाहिजे की इथल्या युवकांनी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जो चुकीच्या वक्तव्य त्या वकिलाने केला तो आपण खपवून न घेता एक नागपूरमध्ये पूर्ण भारत देशातलं सर्वात मोठं आंदोलन उभं झालं पाहिजे अशी माझी नागपूरच्या सर्व युवकांना आग्रहाची विनंती आहे. आणि जयभीम मित्र मंडळकडून सुद्धा नागपूरच्या सगळ्या युवकांना ही आग्रहाची विनंती आहे. नाही ते राकेश काहीतरी तिवारीबद्दल काही बोलले का तुम्ही? हां, तर ते ज्या वकिलांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जो वक्तव्य केला
तर जयभीम मित्र मंडळकडून हीच मागणी आहे की त्या वकिलाच्या विरोधात देशद्रोहाचा खटला लागला पाहिजे आणि त्यानुसार त्याच्यावरती कायदेशीर जी कारवाई होते ती कायदेशीर कारवाई त्या वकिलावरती झाल्या पाहिजे. कारण याच्यानंतर असा कोणताही दुसरा तिसरा वकील मनुवादी विचारधारेचा वकील एका भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारांबद्दल असं वक्तव्य करू नये, अशी कठोर कारवाई त्या मिश्रा या वकिलावरती झाली पाहिजे. CGI बद्दल काय सांगाल दादा तुम्ही? CGI गवई साहेब हे सर्वोच्च न्यायालय सर्व आहेत आणि ते निर्णय जे घेतात ते संविधान चौकटीत घेतात. संविधान चौकटीत निर्णय घेतल्यानंतरसुद्धा एक राकेश तिवारी नावाचा मातेफिरू वकील त्याला म्हणू शकतो आपण, त्यांनी भर कोर्ट सुरू असताना कोर्टामध्ये ही पहिली एक इतकी बेकार घटना घडली की त्यांनी जुता फेकून त्या गवई साहेबांना जुता फेकून मारला. सरन्यायाधीश ही घटना देशातली पहिली घटना आहे, कारण की त्या खुर्चीवर एक बहुजनवादी व्यक्ती बसला आहे, दलित व्यक्ती बसला आहे. याच्या विरोधात त्यांनी अशी घटना होऊ नये त्याकरता तुम्ही इथे आम्ही आंदोलन, अशी घटना होऊ नये याकरता आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आणि आंदोलन तीव्र होईल, मोठं होईल. आणि आज आम्ही अनिल मिश्रा याच्या विरोधात FIR करायला मल्टीभूषण या ठिकाणी सगळे जाणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, अनिल मिश्रा मुर्दाबाद, अनिल मिश्रा मुर्दाबाद, देश के गद्दारों को, देश के गद्दारों को, देश के गद्दारों को, अनिल मिश्रा हाय हाय, अनिल मिश्रा हाय हाय, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, अनिल मिश्रावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अनिल मिश्रावरती गुन्हा दाखल झालाच पाहिजे. तू डरता क्यों है?